नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 2 आहे, ज्यामध्ये आपण कोकण रेल्वे भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण रेग्युलरली अतिसंभव व अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत, जे की आपलं स्पेशल जे की ग्रुप डी चे 2 जे पद आहेत त्या पदासाठी आपली परीक्षा जी की मराठी भाषेतून होणारी आहे। त्यामुळे आपण स्पेशली ग्रुप डी साठी फोकस करून मराठी भाषेमधून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कालपासून आपली सिरीज स्टार्ट केलेले आहे। जर तुम्ही या मागील व्हिडिओचा भाग 1 पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न टीसीएसच्या परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असल्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारण्याची दाट संभाव्यता आहे। तर पाहू आपण आजच्या भाग 2 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, कोकण रेल्वेच्या मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे? तर खालीलपैकी जे आहे कोकण रेल्वेचं मुख्यालय कोण्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की नवी मुंबई या ठिकाणी जे आहे कोकण रेल्वेचे मुख्यालय आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 2, कोकण रेल्वे प्रकल्पाची सुरुवात कधी झाली? तर जे कोकण रेल्वे प्रकल्प आहे त्याची सुरुवात कधी झाली असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, 1889 साली जे आहे थोडक्यामध्ये 1989 साली। तर 1989 साली जे आहे थोडक्यामध्ये कोकण रेल्वे प्रकल्पाची जी की सुरुवात झाली। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल 1989। त्यानंतरचा प्रश्न 3 आपला पुढील असा आहे, कोकण रेल्वेचं उद्घाटन समारंभ कधी झाला? तर जे कोकण रेल्वेचा उद्घाटन समारंभ आहे ते कधी झाला असा प्रश्न आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की 1998 साली जे आहे जे की कोकण रेल्वेचं उद्घाटन समारंभ झाला आणि जे प्रकल्पाची सुरुवात आहे ती 1989 साली झालेली आहे। त्या दोन्ही प्रश्नांमधला थोडक्यात तुम्ही फरक लक्षात ठेवून घ्या, कारण का यावर आधारित जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर अचूक पद्धतीने देता येईल। त्यानंतर प्रश्न 4 आपला असा आहे, कोकण रेल्वेमध्ये एकूण किती पूल आणि बोगदे आहे? तर कोकण रेल्वेमध्ये एकूण किती पूल आहेत आणि बोगद्यांची संख्या किती आहे असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की 179 पूल आणि 91 बोगदे आहेत। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक आपला 5वा, कोकण रेल्वे मार्गाची एकूण लांबी किती आहे? तर कोकण रेल्वे मार्गाची जी एकूण लांबी आहे ती किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 740 किलोमीटर एवढी जी आहे कोकण रेल्वे मार्गाची एकूण लांबी आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला प्रश्न 6वा असा आहे, विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणाच्या लिखित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी जे आहे विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 7वा आपला, कमला या काव्याची रचना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोठे केली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की अंदमान या ठिकाणी जे आहे कमला या काव्याची रचना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमान या ठिकाणी केलेली आहे। ऑप्शन नंबर क हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, 74व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की विजया राजाध्यक्ष हे जे आहे थोडक्यामध्ये 74व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न 9वा असा आहे, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग कधी स्थापन करण्यात आला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 11 मे 2000 साली जे आहे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोकण रेल्वेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपली टेस्ट सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल, जे की परिपूर्ण टेसेस अनुसरून आहे आणि जे की तुमच्या सरावासाठी अतिशय उत्तम व अतिशय उपयुक्त अशी असणारी आपली टीसीएस पॅटर्न आधारित सर्व टेस्ट सिरीज आहे। जर तुम्ही ते अजूनही घेतलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून परिपूर्ण तयारीच्या माध्यमातून पूर्ण सराव करण्यासाठी तुम्हाला जर टेस्ट सिरीज मिळवायची असतील तर लगेच सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व मिळवून घ्या। त्यामध्ये आपण परिपूर्ण तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपण स्पेशली टेस्ट बनवलेले आहे। जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून 5 मिनिटांमध्ये सर्व मिळवून घ्या आणि चांगल्या तयारीला लागा। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे, कल्पना चावला यांना ओळखले जाते कारण त्या, तर त्यांचं मागचं कारण काय आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की भारताच्या पहिल्या अवकाश यात्री होत्या म्हणून जे आहे थोडक्यामध्ये कल्पना चावला यांना ओळखलं जातं।
त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, गरबा हा लोकनृत्याचा प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गुजरात या राज्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, MS स्वामीनाथन यांना कोणत्या पुरस्कार मिळाला आहे? MS स्वामीनाथन यांना, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हिरोशिमा शांतता पुरस्कार हा जो आहे MS स्वामीनाथन यांना मिळालेला आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 13वा असा आहे, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की क्रीडा क्षेत्रामध्ये दिला जातो. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न असा आहे, ब्लॅक हा चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? जो ब्लॅक हा चित्रपट निघालेला आहे रिसेंटली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की हेलेन केलर यांच्या आधारित जे की ब्लॅक हा चित्रपट आहे. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा आपला, ताशकंद करार कोणत्या 2 देशामध्ये झाला? तर ताशकंद करार जो आहे कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान ताशकंद हा करार झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, LTTE हा दहशतवादी गट कोणत्या देशात कार्यरत आहे? तर LTTE, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की श्रीलंका या देशामध्ये कार्यरत आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 17वा आपला, 2001 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की थोडक्यात ब, सचिन तेंडुलकर यांना जे आहे 2001 सालचा जो आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा असा आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15व्या हवामान बदल परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, डेन्मार्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15व्या हवामान बदल परिषद जे की आयोजित करण्यात आलेली होती. तर असेही विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या भाग 2 मधील काही टॉप 18 क्वेश्चन होते जे की आपण कोकण रेल्वेसाठी पाहिलेले आहेत. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना भरपूर प्रश्नांचा सराव व तयारी करायची असेल, त्यांनी आपली टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही टेस्ट मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. तर भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.